आपल्या दोन्ही टीम्स सुसाट आणि बुंगाट. आता आपण स्वागत करणार आहोत आपल्या सर्वांच्या लाडक्या जजेस कॉमेडीचे किंग मकरंद अनासपुरे आणि स्माइल क्वीन रेणुकाताई शहाणे. आलू ले लो, कांदा ले लो. अशा पद्धतीने वेलकम सिनेमामध्ये नाना पाटेकरनी कांदे बटाटे विकले, पण इथे बटाट्याचे वेफर्स विकले एका दुकानदाराने. बघूयात आता त्या वेफर्सचं काय होतंय ते. आपण जोरदार स्वागत करूयात आपल्या बुंगाट टीमच्या कलाकारांचं. नजर से यूं नजरे मुझे काय को मिलाती, अग नजरे से यूं नजरे मुझे काय को मिलाती, अनमोल पे फोटो का दिला काय को जलाती, अनमोल पे फोटो का दिला काय को जलाती, अन नजरे से यूं नजरे मुझे काय को मिलाती, अन नजरे से यूं नजरे मुझे वाजायला लागलं वाटतं. इकडे 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 ते बंद करायचं. आता माझा आवाज चालणार. अच्छा तुम्ही गाता? हो. गा ना मग. कोणतं गाणं ऐकणार तू? नाच रे मोरा. गाणं ऐकायला आलोय का? गाणं ऐकायला आलोय मी इकडे. काय हे बघा गिराईक देवासारखं असं काय प्रॉब्लेम झालाय सांगा काय आलं? बरं हे काय? अरे इथं माझंच पाकिट आहे, इथून गेलंय माझंच आहे. हे शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं. काय झालं काल माझी बायको गेली. मग तुम्ही चुकीच्या दुकानात झाले. तिरडेचं सामान तिकडे मिळतं. अरे गेली म्हणजे तिकडे नाही रे, माझी बायको माहेरी गेली. अच्छा तुमची बायको माहेरी जाते? हा जाते. हो. माझीच जात नाही. का? नाही जात माझी. काय कारण असेल ना? मी सासरवाडीत राहतो ना. अरे तुझ्या सासरवाडीचं काय सांगतोयस? माझी बायको काल माहेरी गेली तर म्हटलं जरा असं मूड वगैरे बनवूया, म्हणजे असं कधी असे भाग्याचे क्षण सारखे सारखे येत नाहीत आयुष्यात. जरा बनवूया म्हणून मग हळू जरा घेऊन आलो. बाई काय बेबिचार बघितलं काय बोलतोयस? काय बेबिचारी माणूस आहे हा. बाई नाही रे ते पिल्लू. हे बघा ज्याचं त्यांनीच करायचं असतं. जमत नाही तर कशाला करता? हा भुक बिक पडलं तर काय केवढ्यात पडायचं ते. इकडे काय झालं की मी म्हटलं बायको गेली, मित्रांना वगैरे फोन केला, लाइटिंग मीटिंग केली आणि गुलाम अलींची गझल लावली. हाँ दारू तो नहीं जड़ी है, थोड़ी सी जो तड़ी है, थोड़ी सी जो तड़ी. अरे गझल आहे रे, गझल अशी कशी येणार? गझल आहे ना ती, गझल अशी असते का? बरं अशी दारू तो नहीं. तो मोर सोडून ये ना कुठेतरी जंगलात. तो काय करायचं इकडे? 2 वेळा सोडला होता परत आलाय तो. मी माझं सांगतोय ना, ऐक. तर म्हटलं अशी एक जरा मूड बनवूया, असा पेग वगैरे बनवला आणि हे तुझं सो कॉल्ड वेफर्सचं पाकिट मी उघडलं. अच्छा तर हसायला लागले. गुलाम अली नेहमी हसतात. गुलाम अली कशाला हसतील? गुलाम अली कशाला हसतील? माझे मित्र हसायला लागले रे. अच्छा मित्र हसतात. काय झालं? काय प्रॉब्लेम? काय झालं? तुझ्या या वेफर्सच्या पाकिटात मला पेपर्स सापडले. पेपर सापडले वेफर्सच्या पाकिटात. नशीबवान आहात तुम्ही. चांगल्याला पेपर सापडत नाहीत. तुम्हाला सापडले. 2 दिवस मी पेपर नाही वाचलेला. काय न्यूज काय आजची? काय न्यूज ऐकायला आलोय का मी? ते न्यूज ऐकायला आलो. मी कंप्लेंट करायला आलो. म्हटलं बायको जात ना माहेरी अशी सारखी. केवढा भाग्याचा क्षण आहे, वाया घालवला. म्हणजे मी पुढचा पेग असा बनवला आणि या वेफर्स म्हणजे बटाट्याचे वेफर्स त्या बटाट्याच्या वेफर्स मध्ये काढायला गेलो आणि माझ्या हातात अख्खा बटाटा आला रे. या बटाट्याचं मी काय करू आता? अहो पण तुम्हाला बटाटा आला, किती फायदे आहेत माहिती या बटाट्याचे. खूप तुम्हाला मुलगा आहे? नाही यार. नाही मुलगा? मग काय आता मी पाकिटावर मुलगा पण देऊ? नाही म्हणजे आजूबाजूला काय करून ठेवलं का? काय बडबड तू? नाही म्हणजे आजूबाजूला लहान मुलं आहेत का? हा मग त्यातल्या एकाला बोलवायचं, शाई टाकायला सांगायची. अरे पण शर्ट खराब होईल ना त्याने. अरे मग बटाटा कशाला आहे? कापायचं असं घासायचं, लगेच शाई जाती. लगेच जाते. खूप फायदे आहेत बटाट्याचे. हात नाही तुम्हाला सांगतो, डोळा काढायचा. आता या पाकिटासाठी माझा डोळा काढतो. अरे तुमचा नाही डोळा,
बटाट्याचा डोळा काढायचा हा. बशीत लावायचा झाड येतं काय बोलतो हा बटाट्याचं झाड येतं लय मोठं झाड येतंय मग तुम्हाला सांगतो तुम्ही बटाट्याचे व्यापारी वर अख्ख्या महाराष्ट्रात तुमचे बटाटे जाते हा तो वाला तोडा हा? तिकडचा तोडा हवा. हा वरती काय रताळे मिळणार आहे तुम्हाला हा? बटाटे काय झाडाला येतात जमिनीत येतात मातीत येतात बटाटे बटाटे कुठे येतात ह्याची तुम्हाला अक्कल नाही आणि वेफर खाता नॉनसेन्स चालते व्हायतून हो चालते काय समजलं का मी मला काय हाक लावतोय मी इथे कंप्लेंट घेऊन आलोय कळलं का मी इथे कंप्लेंट घेऊन आलोय तो मी असा एक पेक भरला पेक भरल्या चकण्याच्या ऐवजी माझ्या हातात सुई दोरा आला रे सुई दोरा तिसऱ्यांदा नशीब फळफळलंय तुमचं चांगल्यांचं नशीब फळफळत नाही खूप फायदा आहे सुई दोऱ्याचा कसं काय ह्याने टेस्टिंग होते टेस्टिंग टेस्टिंग म्हणजे आपण पियालो ना खूप तर ह्याने कळतं आपल्याला किती झाली ती कसं काय हा म्हणजे कसं एक पॅक मारायचा द्या इकडे एक पॅक मारायचा पॅक मारा आता सुईत द्वारा टाका टाकला टाकला बरोबर गेला ना गेला म्हणजे तुम्हाला ओके मध्ये थँक्यू येतो आता दुसरा पॅक मारा मारला दुसरा आता सुई दोरा टाका सुई दोरा टाका गेला गेला व्यवस्थित गेला म्हणजे आता पण तुम्ही ओके मध्ये थँक्यू आहे हा आता तिसरा पॅक मारला आता सुईत दोरा टाका थांब होल दिसत नाही रे हा ना मग थोडी झाली आहे म्हणजे तुम्ही आता आलाय जवळ हा आता चौथा पॅक मारा हा आता दोरा एकीकडे सुई एकीकडे आणि तुम्ही तिसरीकडे लय झाली तुम्हाला आता घरी जाऊन गप झोपायचं हा हे घ्या सुई दोऱ्याचं काय सांगतोयस तुम्हाला मी या वेफरच्या पाकिटात खायचं काय हे हिला हे बघा काय दिलंय वेफर्सच्या पाकिटात सलिलियन हा वा 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 माझ्या या हॉट चीज चिप्स मध्ये ही कशी आली ती हॉट चीज आहे ना अरे पण चिप्स कुठे आहेत ते काय मागे चिटकले असतील ना तू उगाच फिरवा फिरवी करू नको मला हा पुडा बदलून पाहिजे हा बदलून नाही मिळणार हा जा तुम्ही घेऊन का असं कसं बदलून मिळेल तुम्हाला म्हणजे तुम्ही फोडला कशाला हा आम्ही चांगला ठेवला तो तुम्ही फोडला कशाला तो अरे मी तुझ्याकडनं विकत घेतला तर तुम्ही फोडणार ना अरे असं कसं फोडणार तुम्ही घरी टीव्ही आणला तर फोडून बघता काय फोडणार कमाल यार पण ह्याच्या आतमध्ये वेफर्स आहेत की डायपर्स आहेत हे मला कसं कळणार का सोनोग्राफी करू याची हो अरे काय बोलताय का हे अपराध आहे सोनोग्राफी करणं म्हणजे माहिती आहे तुम्हाला परवा एकाला उचलला असत अरे ते लिंग चाचणी नाही बोलत आहे मी ह्याचं काय करू याचं मला माहिती नाही हे बघ हे वाच तुम्हाला ना वाचताच येत नाही मला येतं मी वाचतो मी आर्ट्स मध्ये ग्रॅज्युएट झालोय आर्ट्स मधनं ग्रॅज्युएट झाला हो, तुम्ही हो. मग काय फायदा नाही काय फायदा नाही आर्टवाल्याला कोण नाही विचारत काय होत नाही त्याचं म्हणजे त्याचं लग्न पण लेट होतं मी सांगतो ना तुम्हाला हा असं आहे ना आर्ट्स वाल्यांनी काय करायचं रे 12वी नापास बायको करायची आणि केली असेल मला फुल डाऊट आहे मला तर असं वाटतंय आहे ना 12वी नापास आहे ना बायको झाली का पास झाली नाही रे ती दोनदा बसली ऑक्टोबरला पण नाही सुटत आहे ती कसली ढ बायको केली अरे यार? माझी बायको काय बोलतोय माझी ढ बायको काय घेऊन बसलाय मला सांग मला आता ह्याच्यावर मला सांग बर्थडेट काय बर्थडे 22/5/83 माझी तुझी कशाला याची मॅन्युफॅक्चर डेट सांग 26 ऑगस्ट ठीक आहे हा हं? 26 आज तारीख किती आहे 25 ऑगस्ट हा ऐका सगळ्यांनी ऐका मगर भाऊ ऐका याच्यावर मॅन्युफॅक्चर डेट आहे 26 ऑगस्ट आणि आज तारीख आहे 25 ऑगस्ट हा. म्हणजे हे उद्याच्या मॅन्युफॅक्चरच्या डेटचं तुम्हाला वेफर्सचं पाकिट आज का दिलंस मला हे बदलून हवंय हे बदलून नाही मिळणार हे नाही मिळणार बदलून का चुकी तुमची आहे माझी चूक कशी काय तुम्ही फोडले ते तुमची चुकी आहे म्हणजे हा ते जन्माला यायच्या अगोदर तुम्ही मारून टाकलं काय जन्माला येणार होते वेफर आतमध्ये जन्माला येणार होते माहितीये का वेफर्स जन्माला येणार होते हा मग सुई धागा काय आम्ही असाच नाही टाकला आतमध्ये बटाट्याचं बाळच पण होणार होतं त्या सुईने आम्ही ऑपरेशन करणार होतो कळलं का आणि पेपर नाही तो केस पेपर आहे केस पेपर केस पेपर आहे आणि इतकंच नाही तर सलिलियन नावाची नर्स पण आम्ही टाकली होती हा, आता तुम्हाला अटक होणार काय मी काय केलं अटक नाही व्हायला? तुम्ही हा सगळा तुम्हीच गुन्हा केलाय काय केलंय काय पण मी वेफर भ्रूण हत्या केली वेफर भ्रूण हत्या केली आहे तुम्ही नाही मी नाही काय केलं तुम्हीच केली चालते हो इथून नाही. चल 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 मी नाही रे वेफर आता
बरेच जण 100 वेळेला विचार करणार आहेत नक्कीच. आपण जाणून घेऊयात परीक्षकांना काय वाटतंय ते. मकरंद दादा. वा वा वा, मला इमॅजिनरी वेफर खूप आवडले. संदीप, तुझं टायमिंग अफलातून आहे आणि फार छान. तुला उत्तम प्रसादही मिळालाय, त्यामुळे तुमचे ऍक्शन रिॲक्शन. तर मला ह्या तुमच्या परफॉर्मन्सच्या बदल्यात तुम्हाला टोपी घालायची. रेणुकाताई. एकतर स्क्रिप्ट अफलातून होती, त्यामुळे स्क्रिप्ट रायटरसाठी खूप खूप टाळ्या. आणि संदीप, तू काहीही विकू शकतोस. आणि प्रसाद, क्या बात आहे. मागच्या वेळेपेक्षा तू आता म्हणजे एकदम तोडीस तोड जबाब देतो. क्या बात आहे, क्या बात आहे. सुपर्ब झाला तुमचा ऍक्ट, खूपच आवडला. आणि तुम्ही खरे खुरे कलाकार आहात. थँक्यू. वा. आता आपण तुमचे गुण जाणून घेऊयात. रेणुकाताई. टेंटाडॅन. वेफरच्या पाकिटाची किंमत आहे गदाधारी भीम, नाम तो सुना होगा. हा, पण हिडिंबा, त्याची बायको, हिच्याबद्दल कधी ऐकलंय? नाही ना. हीच तर तिची खंत आहे आणि हेच तिचं दुःख घेऊन हिडिंबा आता आपल्या समोर येते. आपण स्वागत करूयात आपल्या सुसाट टीमच्या कॅप्टनचं, अंशुमन दादा आणि विशाखा ताई. हिडिंबा हिडिंबा, नवरा माझा भीमा, फेमस मला करीना. आता मी काय करू, फेमस कशी होऊ, माझं मला कळना. माझं बस ना आता बस. गेटअपवरनं करलं असेल मी हिडिंबा. माझा नवरा भीमा. मी भीमाशी लग्न कणाला केलं. कणाला का मला फेमस व्हायचं, पण माझा भीमा मला फेमसच करना. का करू? तुम्हाला सांगते, महाभारतात द्रौपदीचे 200 एपिसोड. 200 आणि माझे 6.5. एवढाच फुटेज, एवढाच. का नाही केलं मी, का नाही केलं? भीमासाठी सगळं केलं, सगळं केलं, पण पदोपदी द्रौपदी द्रौपदी द्रौपदी. असला तुम्हाला सांगते, द्रौपदीची साडी निघाली, द्रौपदीची थाली निघाली, पण माझ्या वाट्याला वाटी पण नाही आली. भीमा, आता काय पण झालं तरी मी फेमस होणार, तरी मी फेमस होणार. येशील येशील, आता झालं माझं. येशीन 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 राणी, पहाटे पहाटे येशीन. येशीन 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 राणी, पहाटे पहाटे येशीन. तुझी या माझी या प्रेमाची सौल, साखर चुंबन देशीन देशीन. काय करते तू? काय झालं? तू जाता बोलला ना मला साखर चुंबन दे, तर दिला. मी साखर चुंबन मागितला, मेरिट कॉमचा ठसा नाही मागितला. तर बिलकुल काय झालं? तुला मांजा माझं गुड मॉर्निंग किस आवरलं नाही का? क्या बात आहे. गुड मॉर्निंग किस. मग ये बाद झालं तुझा, आवडता सगळा. हा आवरलेलाच. आवराच. आवरलास ना? चल चल आता चल, माझ्या डोक्यात जाऊ नको. तू कोण? भीम भीम. तू भीम? तू भीम? आवरा सुकलेला, आवरा पातळ पायाचा, आवरा छोटा, आवरा छोटा ढोबर वाटेचा, आवरा छोटा. तू भीम नाही होत, तू भीम नाही, तू छोटा भीम. कार्टून. हे टुनटुन, हे बघ, माझा सारावन चालू आहे. डायटिंग वर आम्ही. का बोलतो तू डायटिंग करत? डायटिंग करून बॉडी आकसती, तुझी उंची आकसते. माझं निर्जली डायटिंग चालू हा? आहे, कळलं? आणि मी भीम, माझी थोडी तरी इज्जत ठेव सगळ्यांसमोर. मग मी पण हिडिंबा. मला वाटलं हस्तिनापूरच्या हस्ती बरोबर लग्न करून मी फेमस होईल.
माझा मिर्या इंटरवेल घेईल. इंटरव्हल ना इंटरव्ह्यू म्हणतात. इंटरवेल घेईल. पण तू साधा हस्तिनापूर टाइम्स मध्ये माझा फोटो पण नाही आला. बोल. अगे पण मला सांग, फेमस होण्यासाठी काहीतरी करावं हा लागतं. तो मी केला फेमस होण्यासाठी मी केला. आपल्या राज्यामध्ये 25 माल्याचा तुमचा टॉवर, हा. त्याला आग लागली ती. हा. मग तिने मिनी काय तू आग लावली आहे? नाही मिनी त्या आगीन एंट्री घेतली. मिनी त्या आगीन गेलं. लोकांना वाचवण्यासाठी मी सिलेंडर आखा मारला, जासला, पण आग जास्त भरकली. काय माहिती, सिलेंडर मध्ये पावरच नसणार. नाही, मग? जाम पॉवर काय बोलतीये? जाम पॉवर. पण मी चुकून घरचा सिलेंडर नेला. गप्या! फालतू नाटकं करतीय. एवढी हाऊस आहे नाटकाची, जा पिक्चर मध्ये काम करायला. सिनेमा मध्ये मला कोण घेईल काय? येल ना. हा, कोण रे? तुला खारेगावचा सलमान जुवेकर माहित? त्याचा किक पिक्चर जाम चालला. बोल. तू बोलतो. तर किकचा आता सिक्वेल काढतात. तू बोलतो. त्याच्यामध्ये तुला घ्यायला सांगतो. बोल. केकचं सिक्वेल. तर नाव काय पिक्चरचं? शेल्फ स्टार्ट. तू माझी मस्करी करतो? नाही. भीमा, तू काढला का रे तुझा विमा? नाही, तू मला असं यारचाप आयडिया देतस तर तुझा विमाच काढायला पाहिजे. बोल. चल मी जातो. ओके, बाय. ए माझी गादा दे. चल. गदा गदा ऐकली. मजा चालली करा. गादा ऐकली. गदा ऐकली. माझी गादा ऐकली. हा भीमा, तुझी गदा गटून बाजारात जाऊन ऐकली. अगं गादा ऐकली सांगताना गादा गादा हलवायची काय गरज? जागा काढली. माझी गादा ऐकली. कनाल ऐकली. कन्नाला ऐकली. भांडवल पाहिजे होतं म्हणून ऐकली. भांडवल. मला फेमस होण्यासाठी उद्योग करायचा होता म्हणून ऐकली. तुला उद्योग करण्यासाठी गादा विकण्याचा उद्योग कनाला केला तू? भीमा, मी तुझी अर्धांगिनी होत. काहीतरी बोल नको. अर्धांगिनी अर्धा पण आहे तुझ्या मी. भीमा, साईज वर बोलू नको. साईज डझंट मॅटर. वा वा. आता मॅटर होणार. माझी गट ऐकली ना, आता मॅटर होणार. नाही तुझा नाही गट्टूचा बातम्यांमध्ये फोटो आला, बातमीमध्ये असं सगळं छापून आलं, नाव नाही सांगणार. तू बातम्या देणार हा. आणि पाहणार कुठं? टीव्ही वर. तो ऐकला. टीव्ही पण ऐकला. टीव्ही ऐकला. ए देवा, मला पाणी ते जरा बसू दे इकडे मला. माठातलं चालेल. फ्रीज ऐकला. फ्रीज पण ऐकला तू? फ्रीज पण ऐकला. फ्रीज काय, एसी, मिक्सर, सगळं ऐकलं. अगं डोकरे कानाला ऐकलं सगळं तू. ऐकलं. मला फेमस व्हायचं होतं. यांना कसं फेमस होणार तू? होणार. मी फेमस होणार. का झालं, मीडियाला आतापर्यंत मी लय बातम्या पुरवल्या. त्याला सांगितलं की मिनी जडीबुटी शोधला, पण कोणी पण मला थाराच नाही दिला. असं काय शोधलं? कोण थारा देणार तुला? मग मला लक्षात आलं, काय? मला जडीबुटीमध्ये मीडियाला इंटरेस्ट नाही आहे, त्यांना कालाकांडीमध्ये इंटरेस्ट आहे. तर मी कालाकांडी गॉसिप. तर मीने काय केला, मी गॉसिप पुरवला. मी सांगितलं की भीमाचा आणि द्रौपदीचा झगडा झाला. भीम रडत मांजाकर आला. मग भीमाला पोचायला मी घरातला सगळा सामान निकला. आता मिर्यावाला येणार, तुझी इंटरव्ह्यू घेणार आणि मग मी मध्ये मध्ये वेल पाहून हाय करणार. असा 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 असा. आणि ब्रेकिंग न्यूज माहित काय? काय? भीमासाठी हिडिंबन केला सगळ्याचा त्याग. आता मी फेमस होणार. माता भाग भीमा अरे भाग. भीमा, अरे थांब भीमा, अरे थांब ना भीमा. ए भीमा, ए बघ भीमा, भीमा. रेणुकाताई, मस्त मस्त बेअरिंग. भीम एवढा बारीक मी कधी पाहिलेला नाही. अप्रतिम. आणि फॅन्टॅस्टिक आहेस तू विशाखा. तुझी कुठेच शाखा नाही. थँक्यू. गुण नाही देऊ शकत, नाहीतर 11. विक्रम दादा, हिरिंबा, मला तुझी ही आगरी भाषा रास आवरली. तुम्ही दोघांनी मिळून फारच मजा केली आणि कॅप्टनशिप जोरदार आहे असं सिद्ध केलं. खूप अभिनंदन. आम्हाला जाम मजा आली.
सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत कॉमेडीच्या बुलेट ट्रेन मध्ये. होऊ दे कला. रस्ता बंद झाला की चक्का जाम होतो, पण इथे एका गिरणीवाल्याचा पिठाचा डबा सापडत नाहीये. त्यामुळे त्या गिरणीवाल्याची चक्की बंद पडेल की काय असं झालंय. त्यामुळे तो जाम वैतागलाय. आता बघूयात तो काय करतो ते. आता आपल्या इथे येतात सुसाट टीमचे व्हाईस कॅप्टन. गिरणीवाला दादा पीठ दळून, गिरणीवाला दादा पीठ दळून, चोरगे बाईंना शोधतो पाच माळे चढून, चोरगे बाईंना शोधतो पाच माळे चढून, पाच माळे चढून, पाच माळे चढून, पाच माळे चढून, पाच माळे चढून. बस झालं खूप दमलो. रेणुकाताई तुम्हाला सांगतो की चक्कीवाला होणं सोपं नाही आहे. खूप त्रास आहे, खूप त्रास आहे. हो, बायका सारख्या भांडत असतात आणि माझ्या गिरणीतून ना डबे चोरीला जातात. आता इथे डबा शोधत आलोय मी. देवा, इथे तरी डबा मिळू दे मला देवा. हे डबा डबा बाई बाई बाई, डबा डबा बाई बाई बाई, डबा डबा बाई बाई बाई. टिंग टॉंग. देखो देखो वो आ गया. आई गं. दरवाजात आरसा लावलाय. कसलं पीठ लावलंय मी? चण्याचं पीठ आहे. हे गव्हाचं पीठ आहे. अनोळखी बाईच्या गालाला हात लावायला लाज नाही वाटत तुला? लाज नाही वाटत? ताई, मी तुम्हाला ओळखतो. म्हणून ओळखीचा फायदा घेतोयस तू? तसं नाही. नाही मग कसं? तुम्हा पुरुषांना ना मी चांगलं ओळखते. दिसली बाई की लागले मागे मागे करायला. लोचट मेले. लोचटपणात ना कुत्र्याला सुद्धा मागे टाकाल तुम्ही. ते कळलं. तू कोण आहेस? गिरणीवाला. तू गिरणेवाला है तो मैं क्या करू? क्या बात है. मी म्हणते इतकं बसायचंच कशाला? तो गिरणीवाला नाही, मग? हा गिरणीवाला. खटखट खटखट. अच्छा वो गिरणेवाला है क्या? चौकात माझी गिरणी आहे. त्या गिरणीतून एक डबा तुम्ही गुपचूप नेला. तुम्ही गुपचूप. आम्ही गुपचूप नाही. गुपचूप तिकडे 302 मध्ये राहतात. आम्ही 420. रूम नंबर 420. आम्ही चोरगे. ते मला माहित आहे. हो, तुम्ही चोर हा? गे वहिनी. चोरगे वहिनी, मला माहित आहे. तुम्ही मला सांगा, तुम्ही काल सकाळी माझ्या गिरणीमध्ये पीठ दळायला आला होतात की नाही? फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, बेसिकली आणि सायंटिफिकली पीठ दळत नाहीत, धान्य दळतात. धान्य. कडधान्य धान्य कडधान्य धान्य. हे काय होतं? त्याने वाजवलं नाही म्हणून मी वाजवलं. मला सांगा, तुम्ही काल सकाळी गिरणीत आला होतात की नाही? नाही. हा, पण संध्याकाळी डबा घ्यायला आला होतात तुम्ही. आणि त्याच वेळी गुपचूप बाईंचा डबा न्यायला त्यांचा नवरा आला होता. त्याला घरी घेऊन गेला. काहीतरी घाणेरडं बोलू नको. गुपचूप बाईच्या नवऱ्याला मी कशाला घरी आणू? नवरा नाही, डबा डबा डबा. प्लीज मला डबा द्या. मी पीठ नेलं नाही, मी डबा देणार नाही. अच्छा. म्हणजे बऱ्या बोलाने तुम्ही डबा देणार नाहीये तर? नाही देणार. काय करशील? तुम्ही जर मला डबा दिला नाही तर 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 वाजवू नको. मला सुचत नाही काय. थांबे पिठो. तर गुपचूप वहिनी सोसायटीत तुमच्याबद्दल काय बोलते ते मला सांगणार नाही. आता आणते हा डब्बा. आपल्यातलं secret या बाईला दुसऱ्यांच्या डब्यामध्ये काय इंटरेस्ट आहे ना, काही कळत नाहीये. कुठून आणणार आहे डबा? डब्बा घे. हा डबा घे. आता सांग. हा डबा तुमच्याकडे होता. एवढं बोंबलाला काय झालं? कारण हा बोंबले वहिनींचा डबा आहे. हा डबा तुमच्याकडे कसा आला? कसं आलं? हा
पावसाळी रात्र होती. जोरदार पाऊस सुरू होता. कुणीतरी दरवाजा ठोठावला. ठक 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 ठक. माझ्या हृदयाची झाली ठक 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 धक धक करने लगा. अमोरा जियरा डरने लगा. सैया बैया छोड़ना कच्ची कलिया तोड़ना. प्रिये, का डोक्याचं पीठ करते? सांग ना व्यवस्थित काय झालंय ते. पावसाळी रात्र होती. हा. दरवाजावर ठकठक, हृदयाची धकधक. मी दरवाजा उघडला आणि पाहते तर काय काय? एक अनाथ लावारस. लावारस जळा जाऊ नका जळाल. लावारिस चुकलं. लावारिस बेवारस निराधार माझ्याकडे केविल वाण्या नजरेने ती पिशवी बघत होती. ती पिशवी मी उचलली आणि सगळं पीठ अंगावर सांडलो. त्यात हा डब्बा होता. हो तुम्ही बाई काय बोलताय? त्या पिशवीत अनाथ बाळ नव्हतं हो, त्यात ना हरभऱ्याची डाळ होती. कोण कशाला तुमच्या दाराजवळ ठेवे? ते काय अनैतिक संबंधाने झालेली ती पिशवी होती का? आणि तुमचं घर काय अनाथ आश्रम आहे का? नको असलेलं पीठ तुमच्या दारात ठेवायला. हे बघा, मी माझा शब्द पाळला. मी तुम्हाला डबा दिला. आता ती गुपचूप माझ्याबद्दल काय बोलते ते तुम्ही सांगा. नाही तर माझा डबा परत द्या नाही नाही, मला. कुठे दिला तो डबा तुम्ही? एक मिनिट. चक्कीचा पट्टा गिळलाय. जीभ कशाला बाहेर काढतोयस? पीठ कोरडं पडलं ना, ते ओलं करत होतं. खोट. हा पुरुषांना ना मी चांगलं ओळखते. मी म्हणते असं वागायचंच कशाला ज्याच्यामुळे जीभ बाहेर काढावी लागेल. जीभ बाहेर काढण्यात तुम्ही पुरुष ना सापाला सुद्धा मागे टाकाल. साप जीभ नाही मागे टाकत, कात मागे टाकत. आणि कुत्रा गाडो डुक्कर या सगळ्यांना मी मागे ठेवलेले. तुम्ही विषय बदलू नका. मुद्द्यावर या बाई, मुद्द्यावर या. माझ्या घरी कोण आलंय? मी. मग मुद्दा कोणाकडे असणार? माझ्याकडे. गोष्ट स्पष्ट आहे. प्लीज प्लीज, इनफ इज इनफ. आता गोष्ट बिष्ट काही नको. प्लीज मला डबा द्या. तो जर डबा तुम्ही मला दिलात तर बोंबले वहिनीचं एक सिक्रेट तुम्हाला सांगेन. आता इंटे डब्बा. या बाईला ना खरंच दुसऱ्यांच्या डब्यामध्ये फार इंटरेस्ट आहे बाई. हा घे डबा. आता सांग बोंबलेबाईंचं सिक्रेट. चांगलीच बघ. हा डबा पण तुमच्याकडे आहे. काय झालं? हा सावंतबाईंचा डबा आहे. म्हणजे सावंतबाईंचा डबा नेला गुपचूपबाईंचा नवरा गेला होता. म्हणजे सावंत फालतूगिरी करू नका. आता ह्या दोघांमध्ये काही अफेअर चालवले नाहीये. हा सावंतबाईंचा डबा तुमच्याकडे आला कसा? कसा कसा सांगा ना कसा आला. मला ओढायला लावू. पावसाळी ऋतू. पावसाळी ऋतू सावंत. याच्यामध्ये चोरच आहात तुम्ही, चोरच आहात. अशा पावसाळ्या रात्रीची कारण दाखवून तुम्ही किती डबे चोरणार आहात माझ्या गिरणीतून? मला चोर म्हणालास? मला चोर म्हणालास? तुम्हा पुरुषांना ना मी चांगलं ओळखते. हा. तुमच्या मनात एक असतं आणि तोंडावर एक असतं. हा. तुतुंडीपणामध्ये ना तुम्ही गांडवाला पण मागे टाकाल. टाकालच. आणि आता जी काही टाकाटाकी करायची ना ती बाहेर जाऊन करायची. चला निघा माझ्या घरातनं. मी जात नाही. मी डबे घेतल्याशिवाय जाणारच नाही. मी चक्कीची शपथ घेऊन सांगतो, तुझी नाचक्की केल्याशिवाय मी घरातून जाणारच नाही. मला डबे पाहिजे. तुझ्या ना मी आता थांब. तुझा ना डबा डोक्यातच घालते. अरे डबे. हा शिंदे वहिनींचा डबा आहे. तुम्ही चोरगे वहिनी नाही, तुम्ही चोरटे वहिनी आहात. किती डबे याच्यात पीठ ठेवलंय का? याच्यात पण डबा. हा सुभेदार वहिनींचा डबा. हा पाटारे बाईंचा डबा. हा देशपांडे बाईंचा डबा. रेणुकाताई तुमचा पण एक डबा हिच्याकडेच असणार. चोर आहे बाई, चोर. आपण जाणून घेऊयात आपल्या परीक्षकांना काय वाटतंय ते. रेणुकाताई. डबा ऐसपैसचा खेळ प्रचंड आवडला मला. तू माझा डबा चोरलास तरी मी तुमची सेल्फी घेणारच. दादा. पीठ अफाट परफॉर्मन्स होता तुमचा. चक्की जाळ एकदम. त्यासाठी मला तुम्हाला टोपी घातलीच पाहिजे.
वाटते? माझा डबा चोरल्या बाबतीत. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कॉमेडीच्या बुलेट ट्रेन मध्ये. हो दे कला. असं म्हणतात की समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिलता. आता बघूयात की आपल्या भाग्यामध्ये काय लिहिलंय. इथे येणार आहेत एक ज्योतिष बुवा. ते सांगतील आता आपल्याला काय पाहिजे. आपल्या समोर येत आहेत सुसाट टीमचे कलाकार. नमस्कार नमस्कार नमस्कार. वलभ्य लाभ वलभ्य लाभ वलभ्य लाभ. आज आपल्या कॉमेडीच्या ट्रेनमध्ये एक महान हस्ती येणार आहे. ज्योतिषी बाबा, ज्योतिष तज्ञ, ज्योतिष विशारद बाबा. बाबा लवकर या बाबा. आलोच मनोरंजन, काय बाबा? अलग मनोरंजन, अलग मनोरंजन. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. धन लाभाचा ढीग दाखवणार. कर्माचा भोग सांगणार, मरणाचा योग सांगणार. आशुक माशुक यांचं जुळवणार. अहो नांदत असली तर पळवणार आणि पळत असली तर वळवणार. तर हे बाबा, या बाबांचं नाव छी छी छी. ए. श्री 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 हा. बाबा जोगानंद होरपळेकर महाराज. या बाबांनी 25 वर्ष पन्हाळ्यासारख्या थंड हवेच्या ठिकाणी योग साधना केली. रंगाने जरी काळा असला तरी अंगात फार चाळा यायची. अगं मी महती सांग म्हटलं, माहिती नाही. युग पुरुष आहेत, हा. अंतर्यामी आहेत, हो. फार थोर महान पुरुष आहेत हे. जोगानंद बाबाच्या आईची. अगं काय बोलतेस तू? आईची इज्जत करता बाबा? हा, इज्जत करतो. तुम्हीच काय, हा. मी पण, हा. ते पण, हे पण, आम्ही सगळेच तुमच्या आईची इज्जत करता, इज्जत करता, इज्जत करता. इज्जत करतो बाबा. वा 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 बालिके, तू माझ्याबद्दल सांगितलंस, आता मी बालिकेबद्दल सांगतो. हो बाबा. इकडे ये. हो बाबा. ही जी बालिका आहे ना, हा. तिचा सारखा प्रेमभंग होतो, हो म्हणून ती रडत रडत माझ्याकडे आली. बाबा. मग मी हिला ठेवली काय? शिष्या म्हणून. शिष्य हो या दिल हो, आखिर टूट जाता है, टूट बघितलं? जाता है, तिचं हृदय भग्न आहे. टूट जाता. तिकडे बघणं बंद कर. अरे ए, गिटारवाल्या, अरे हिच्या नादाला लागू नकोस बाबा. हिच्या नादाला लागलास ना, हातात गिटार आहे, कधी तुंतून येईल कळणार नाही तुला. मग बसशील पिंजऱ्यातला मास्तर होऊन. तुम्हावर केली मी मर्जी बहार, नका सोडून जाऊ रंग महार. शांताराम, हा? शांतरा बाई, शांतरा. बालिके, हा? अगं मोठ्या योग साधनेने मी असा बाबा झालोय. तुझे असे चाळे सुरू राहिले तर असा बाबा व्हायला मला वेळ लागणार नाही. काय झालं बाबा, हा? बोलत बोलत बुलेट ट्रेनच्या खाली आला असतात बाबा. बालिके, एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. महाराष्ट्रात, भारतात बुलेट ट्रेन येवो अगर नाही येवो, पण कॉमेडीच्या जगतात बुलेट ट्रेन आली आहे, सुसाट चालली आहे, धमाल चालली आहे आणि यशाची नवीन नवीन शिखरं पादक्रांत करणार आहे. हा माझा शब्द आहे. खरंय का खोटं आहे? खरंय बाबा, खरंय बाबा. हा? बघा बाबा, बघा किती जण जमली आहेत. बघा इकडे विशाखाताई आल्यात बाबा. विशाखाताईंचं भविष्य सांगतो. नाव त्यांचं विशाखा सुभेदार आहे. आडनाव जरी सुभेदार असले तरी आमच्या टीमच्या शिलेदार आहेत त्या. कळलं का? वा बाबा वा. त्यांच्या कपाळावरच्या रेषेवरून मला कळतंय की भविष्यात त्या अजून मोठ्या होणार आहेत. हा? प्रगती करणार आहेत, प्रगती करणार आहेत. हा. प्रगतीच्या मार्गावर त्यांनी वाटचाल सुरू पण केली आहे. कशी बाबा, कशी? विशाखाची नवीन शाखा येते. कोणती बाबा? वनिता. हा? ती बघ तिकडे विमानतळाच्या शेजारी बसली. असू दे, असू दे, असू दे. पुढचा भक्त कोण आहे सांग बालिके? अंशुमन विचारे. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे त्यांची. कळलं का? छोटा पॅकेट बडा धमाका आहे. लात मारेल तिथं पाणी काढायची ताकद आहे त्यांच्यामध्ये. फक्त पावसाळ्यात. खोटं कधी सांगणार नाही, खरं कधी बोलणार नाही. कळलं का बालिके? पुढचा भक्त कोण आहे सांग बालिके? बाबा पुढचा भक्त सुप्रिया पाठारे. महाराष्ट्रामध्ये दोनच गोष्टी प्रसिद्ध आहेत तुम्हाला सांगतो. एक पाचगणीचं पाठारे, दुसरं सुप्रिया पाठारे.
बाई तोंडानं जरी फटकळ असली तर हृदयानं फार मऊ मुलायम आहे हो. वा वा. सुखी संसाराचा गाडा चालवत आहे, पण सध्या एकच प्रॉब्लेम आहे. काय बाबा? तिला एक व्यसन आहे, कसलं? सुपारीचं. बाबा, सुप्रियाताई सुपारी खातात? खातात नाही ग, मग? सुप्रियाताई सुपारी घेतात. अच्छा. घ्या घ्या घ्या, सुपारी भरपूर घ्या, पण दक्षिणा म्हणून आमच्या झोळीत पण काहीतरी टाका. बालिके, पुढचा भक्त कोण आहे सांग बालिके. बाबा, हं? बाबा बराच वेळ झाला. आपला जुना भक्त आपली वाट पाहतोय बाबा. नाव बोल बालिके. पंढरीनाथ. साक्षात देव? तो देव नाही बाबा, पंढरीनाथ कांबळे. विनोदाचा देव. हो. वा वा वा. अगं मग पॅडी म्हण ना, पॅडी. हो बाबा. अगं तो माझा जुना भक्त आहे, कळलं का? वा. त्याने त्याच्या करिअरची सुरुवात मी दिलेल्या मंत्रावरूनच केली होती. कोणता मंत्र बाबा? छू मंत्र. वा, बघितलं बाबा, बघितलं किती महती तुमची सर्व दूर पसरली आहे बाबा. हो हो हो. बाबा, बघितलं का? कोण आहे? कोण आहे ते? कोण आहे? रेणुका शहाणे. हम आपके हे कोण? तुम्ही माझे जोशी, मी तुमची शिष्या हो. अगं गप. काही झालं तर लगेच शिष्य. अरे शिष्या, तिला घरला घेऊन जा बाबा. हा? मॅडम, तुमचं 2 मिनिटांमध्ये भविष्य बघायचं आहे मला, कळलं का? सुरभी कार्यक्रमापासून सुरुवात केली, हसून हसून अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले त्यांनी. खरंय का खोटंय? खरंय बाबा, खरंय. निकळ हसण्यानं त्यांनी इंडस्ट्रीतला विलन सुद्धा आपल्या प्रेमात पाडून घेतला. क्या बात आहे. वा. पण तुमच्या मनामध्ये जराशी खंत आहे. कोणती बाबा? मॅडम कामामध्ये व्यस्त असतात, सर कामामध्ये व्यस्त असतात, त्यांच्या पिल्याकडे लक्ष द्यायला घरामध्ये कोणीच नाही. खरंय का खोटंय? खरंय. पण घाबरून जायचं कारण नाहीये मॅडम. तुम्हाला मी एक ताईद देतो, ते ताईद आपल्या बाळांच्या दंडामध्ये बांधा. त्याने काय होणार आहेत, तुमची मुलं हुशार होणार आहेत आणि लवकरच तुमची जागा घेणार आहेत मॅडम. काय बाबा, आपल्या जेज होणार आहेत ते? अगं काय आपल्याला इथंच राहायचंय का? कार्यक्रम वाढवायचा आहे ना? हो बाबा. मग मॅडम, तुमच्याकडून मला फार काही अपेक्षा नाहीयेत. फक्त दक्षिणा म्हणून 11 रुपये त्या कंदिलामध्ये टाका म्हणजे बास झालं. बाबा, हा? रेणुका ताईंच्या शेजारी कोण बसले पाहिलं नाही? कोण आहे? तुमचा ताईत सोडा. हा? ते आपल्या अख्ख्या महाराष्ट्राच्या गळ्यातला ताईद आहेत. ओळखलं 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 ओळखलं. देता आधार की करू अंधार म्हणणारा हाच तो. खरंय का खोटंय? हो बाबा, खरंय खरंय. ना? खरंय. अरे केशवा माधवा म्हणत गल्लीपासून दिल्लीपर्यंत गोंधळ घातलेला हाच तो. खरंय का खोटंय? खरंय बाबा, खरंय. अरे हा महाराष्ट्राचा सुपरस्टार जरी असला तरी त्याच्या घरामध्ये 2 लिटल स्टार आहेत, त्यांच्यावरती त्याचं खूप प्रेम आहे. खरंय का खोटंय? खरंय बाबा, खरंय. बायको त्यांची लक्ष्मी आहे, पण कधी कधी कडक लक्ष्मी सुद्धा होती. खरंय का खोटंय? नेहमीच कडक लक्ष्मी असते, कधी कधी लक्ष्मी होते. खरंय 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 खरंय. सध्या जरासं टेन्शन मध्ये चाललेलं आहे काम, कळलं का? सध्या जरा माग टेन्शन लागलेलं आहे त्यांच्या. झोप लागत नाही, शांत चिडचिड होते त्यांची. पण घाबरून जायचं कारण नाहीये. माझ्याकडे एक ताईद आहे, त्या ताईदामध्ये काय आहे? अस्वलाची केस. त्या ताईदामध्ये त्रैक्य देवाचा आशीर्वाद आहे, कळलं का? ते ताईद 2 महिने आपल्या दंडामध्ये बांधा, 3ऱ्या महिने नदीला नेऊन सोडा. त्याने काय होणार आहे? तुमच्या मागची 7.5 लांब पळणार आहे, झोप शांत लागणार आहे, खिशामध्ये पैसा राहणार आहे, घरामध्ये शांती राहणार आहे. कळलं का? हा हा. आता फक्त तुळजाभवानीला जातो म्हणतोय, तुमच्या नावाचा होम घालीन म्हणतोय. तिकडे होमाचा खर्च 5,000 रुपये आहे. मला पैशाचा मोह नाहीये, कळलं का? आम्ही उन्हातानात भविष्य सांगत फिरत असतो. आता फक्त 2 टोप्या द्या म्हणजे आम्ही जायला मोकळं होतो. खूप मस्त झालाय. मला मेजर आवडलाय तुमचा परफॉर्मन्स. आपल्या परीक्षकांना कसा वाटतं बघूया. रेणुका ताई, क्या बात है सतीश, तुझं फॅन्टॅस्टिक केलं होतंस मागच्या वेळेला सुद्धा. पण देवयानी म्हणजे जमीन आसमान, कुठल्या कुठे तू आजचा परफॉर्मन्स नेलास. मला प्रचंड आवडला तुझा परफॉर्मन्स. आणि कमालीची भविष्यवाणी तू केलीस, कारण तू खरंच बरोबर भविष्य बोललास. मी आता येते सेल्फी घ्यायला. आपण आता मकरंद दादांना विचारूयात. मकरंद दादा, अरे सत्या, रेणुकाताईला 11 रुपये ना आम्हाला 5,000 होय. म्हणजे काय ह्याला अर्थ आहे का? सुपाऱ्या जवळ आल्यात ना आता. हा, पण मी निवृत्त झालो त्या व्यवसायात ना. आता नाही होत रे.
पण मला तुझं सगळ्यात चांगलं काय आवडलं, एकतर कोट्या करणं हे तसं सोपं असतं, पण कोट्या लक्षात ऑडियन्सच्या आणून देणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते. बऱ्याचदा कोट्या करतात पण ते 25 जात असतात, पण तू सगळ्या कोट्या तुझ्या व्यवस्थित करून त्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवल्यास हे तुझ्या परफॉर्मन्सचं सक्सेस आहे. आणि तुला फार उत्तम समयसूचकता आहे, तू स्पॉन्टेनियस आहेस, त्यामुळे ही गोष्ट तुला शेवटपर्यंत मदत करेल कलावंत म्हणून, ती फार चांगली असते. आणि तुला ती सहायिका पण मस्त भेटली आहे, शीशा हो या दिल हो. देवयानीने पण मजा आणली. आणि रेणुकाताई आता खुश होऊन त्यांनी सेल्फी काढली, तर मला टोप्या घातल्याच पाहिजे. एकाने तुम्हाला तर घातलेलीच आहे. एकाने टोपी घातलेलीच आहे, आता देवयानीला पण करा. तुमचं भविष्य काय असेल सांगू का? या दिव्यामध्ये लपलंय तुमचं भविष्य, हे पाहून घ्या. एक प्रश्न विचारते मग गुण देणार. जुळी हवी का एक मुलगा एक मुलगी? वा, जुळी 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 लबड आहे हा. आज हसून हसून माझ्या पोटात तर मेजर दुखायला लागलंय, तुमच्याही दुखायला लागलाय ना? पण तरी सुद्धा तुम्हाला असंच हसत राहायचं असेल तर मात्र ओळखायचा, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. त्यामुळे आपण उद्या भेटूयात रात्री 9 वाजता फक्त ETV मराठीवरती कॉमेडीची बुलेट ट्रेन मध्ये. तोपर्यंत होऊ दे कला.